मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत. गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत. यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा. आटपाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जबरदस्त उपक्रम राबवून अखंड शहराचे लक्ष वेधून घेतलंय. आटपाडीच्या राजाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमासह मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आलाय. होम मिनिस्टर कार्यक्रमात सोन्याच्या दागिन्यांसह मोठमोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत. महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे आटपाडीत प्रचंड गर्दी होणार आहे. सुप्रसिद्ध कलाकार क्रांती माळेगावकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम उद्या मंगळवारी सायंकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. तर बुधवारी श्री अंबाबाई मंदिरात मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलाय. आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून जंगी नियोजन करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 75 22 96 68 56 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आटपाडीचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आलंय. तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है. यूं तो मूषक सवारी तेरी, सब है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां राख हो, कभी ज्योति न हारी तेरी. आटपाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जबरदस्त उपक्रम राबवून अखंड शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. आटपाडीच्या राजाच्या वतीने उद्या 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता सुप्रसिद्ध कलाकार क्रांती माळेगावकर यांच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना सोन्याच्या दागिन्यांसह मोठमोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी आयोजित केलेल्या या उत्कृष्ट उपक्रमामुळे परिसरात मोठी गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे बुधवार 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या काळात श्री अंबाबाई मंदिरात आटपाडीचे युवा नेते अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आटपाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील न्याब रुग्णालयात पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 75 22 96 68 56 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. बघूया यावेळी आटपाडीचा राजा मंडळाचे अध्यक्ष आणि युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिल पाटील नेमके काय म्हणतायत. नमस्कार. उद्या 2 तारीख मंगळवारी होम मिनिस्टरचा आपण आटपाडीच्या राजाच्या वतीनं भव्य असा कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे डबल डोअरचं फ्रीज, ते गायत्री मार्ट यांनी दिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे
LED टीव्ही ते विक्रांत सेल्स तुकाराम बापू माळी यांनी दिलेलं आहे आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे अटचक्की ते नदाब भाई यांनी दिलेलं आहे आणि चौथा आणि 5व्या क्रमांकाचं सोन्याची नथ हे जवळे ज्वेलर्स यांनी दिलेलं आहे आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे कूलर हे फिरोज भैया यांनी दिलेलं आहे। तर सर्व आटपाडी तालुक्यातील माता भगिनींना मी आमंत्रित करतो की आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने यावं, या खेळाचा आनंद घ्यावा आणि जे बक्षिसामध्ये येतील त्यांना मानाची पैठणी सुद्धा दिलेली आहे, त्या पैठणी देण्याचं काम BR वस्त्र अलंकार यांनी केलेलं आहे। तसेच राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स आणि आटपाडीचा राजा या संयुक्त विद्यमानाने आपण नेत्र शिबिर या ठिकाणी आयोजित करतोय। 11 ते 2 ह्या शिबिराचं टायमिंग असणार आहे। तर आटपाडी तालुक्यातील मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांना डोळ्याच्या रिलेटेड आजार आहेत त्यांनी यांची मोफत तपासणी करावी आणि जर सर्जरी करायची आवश्यकता पडली तर सर्जरी सुद्धा मोफत केली जाईल आणि त्यांचं येण्याचं आणि जाण्याचं सुद्धा नियोजन आपल्यातर्फे केलं जाईल। आणि त्याच दिवशी आपण 4 वाजल्यापासून सायंकाळी 10 पर्यंत आटपाडीचा राजा यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करतोय। तर आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। जिओ मराठी ते धडक ते धडक।